सर्वप्रथम टीम सारथीच्या वतीने सर्वांना म्हणजे सर्व गर्ल्स असतील विमेन्स असतील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। मागच्या वर्षी म्हणजे 2024 पासून आपण एक नवीन ॲक्टिव्हिटी टीम सारथीच्या वतीने मुलींसाठी एक नवीन ॲक्टिव्हिटी चालू केली होती। ज्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मागच्या वर्षी आपण असं बोललो होतो की 10 ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या मुली अभ्यास करू इच्छितात, ज्यांना वाटतंय की आम्हाला पण बँकिंग करायचंय पण आर्थिक स्थैर्यता नसल्यामुळे फायनान्शियल क्राइसिस असल्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी नसल्यामुळे आम्ही बॅचेस परचेस करू शकत नाही, योग्य मार्गदर्शन घेऊ शकत नाही, म्हणून मागच्या वर्षी आपण ही ॲक्टिव्हिटी चालू केली होती की 10 मुलींना मोफत बॅचेस द्यायच्या। पण डेटा जेव्हा आमच्याकडे आला तर आमच्याकडे जवळजवळ 15च्या आसपास मुली अशा होत्या की ज्यांना खरंच जॉबची गरज होती किंवा खरं बॅचेसची गरज होती। तर जवळपास 15 मुलींना आपण या बॅचेस ज्या आहेत या सारथीच्या माध्यमातून दिल्या। त्यातल्या जवळपास 3 मुलींचं फायनल सिलेक्शन झालं आणि 3 ते 4 मुली अशा आहेत ज्यांनी यावर्षी मागच्या वर्षी कॉन्स्टंटली मेन्स देत आहेत, फायनल सिलेक्शन ऑलमोस्ट होण्याच्या तयारीत आहेत। तर बाकी याही वर्षी तोच उपक्रम जो आहे हा आपण टीम सारथीच्या वतीने राबवतोय। बाकी वेगवेगळे उपक्रम तर आपण राबवतोच डेफिनेटली। सध्या हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून आपण जवळपास 10 मुलांचा महिन्याचा जो मेसचा खर्च आहे तो आपण उचलतो हेल्पिंग हँड संस्थेच्या माध्यमातून। संभाजीनगरमध्ये तर असे काही गरजू विद्यार्थी असतील की सर आमची घरची परिस्थिती खूप खराब आहे आणि आम्ही अफोर्ड नाही करू शकत, आई वडिलांपैकी कोणतरी नाही आहे, आम्ही ऑर्फन चाइल्ड आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टीम सारथीच्या ऑफिसमध्ये येऊन पण संपर्क साधू शकता। डेफिनेटली आम्ही तुम्हाला आमच्याकडनं जेवढं मदत होईल किंवा इतरांकडे जसं तुम्हाला संपर्क करून देता येईल सो दॅट तुम्हाला जास्तीत जास्त फायदा किंवा या प्रवाहात तुम्हाला राहता येईल याची नक्की काळजी टीम सारथीच्या वतीने घेता येईल। तर सांगत असताना याही वर्षी इनफॅक्ट जोपर्यंत टीम सारथी म्हणजे सारथी एज्युकेशन आहे जोपर्यंत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतोय तोपर्यंत आम्ही ही ॲक्टिव्हिटी यानंतर पुढे कंटिन्यूअस चालवणार आहोत। त्याचं हे सेकंड इयर आहे, सेकंड इयरला आपण ही ॲक्टिव्हिटी पुन्हा कंटिन्यू करतोय। तर या माध्यमातून 10 मुलींना आपण मोफत शिक्षण यावर्षी सुद्धा देणार आहोत। मग याच्यामध्ये नेमकं काय काय मिळणार सर, कुणाला काय काय मिळणार आणि कुणासाठी मिळणार एक्झॅक्टली, तर फॅसिलिटीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण एक फ्री ऑनलाईन बॅच विद्यार्थ्यांना देणार आहोत। मग फ्री बॅचमध्ये नेमकं काय मिळणार सर, तर फ्री बॅचमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम पहिल्यापासून बेसिकपासून लाईव्ह बॅच। तुम्ही म्हणलात सर नाही आमची थोडी ऑलरेडी तयारी आहे, आम्हाला रेकॉर्डेड बॅचचा ॲक्सेस द्या, दॅट इज अप टू यू, तुमच्या लेवलनुसार डिसाईड करणार आणि मग तुम्हाला तिची बॅच जी आहे ती आम्ही प्रोव्हाइड करणार आहे। यासाठी नेमकं ऑनलाईन बॅच लाईव्ह स्वरूपात असेल रेकॉर्डेड स्वरूपात असेल हे तुमच्यावर डिपेंड आहे। ही बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ही 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे असणार आहे। मग लाईव्ह असेल रेकॉर्डेड असेल कुठलीही बॅच असेल ते तुम्ही डिसाईड करायचं, तुम्ही आम्हाला सांगायचं सर आम्ही तुम्हाला कसं सांगणार त्या संदर्भात पुढे डेफिनेटली सांगतो। सोबत 5चे 5 किंवा 4चे 4 विषयांचे बुक, तुमचं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल तर क्वांट रिझनिंग इंग्लिश जी आणि ॲग्रिकल्चर, आणि जर तुमचं जनरल बँकिंग असेल तर क्वांट रिझनिंग इंग्लिश आणि GA असे 4 विषयांचे बुक्स, ॲग्रिकल्चर असेल तर इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चर असे 5 विषयांचे बुक्स तुम्हाला घरपोच मिळतील। यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही। सोबत फ्री ऑनलाईन टेस्ट, विद्यार्थ्यांना आपण अड्डा किंवा गाईडली दोन्हीपैकी कुठली एक ऑनलाईन टेस्ट देतो, हे सुद्धा तुम्हाला क्लासकडून डेफिनेटली फ्री ऑफ कॉस्ट मिळेल। आणि क्लासची बॅग प्लस क्लासचं मिळणारं टी-शर्ट, म्हणजे जेवढ्या फॅसिलिटीज एखादा विद्यार्थी पे करून घेतो सारथीकडून त्या पूर्णच्या पूर्ण फॅसिलिटीज, बॅग असेल, बॅच असेल, टी-शर्ट असेल, ऑनलाईन टेस्ट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला टीम सारथीच्या वतीने इन्क्लुडिंग बुक्स सर्व मिळतील या विद्यार्थिनींना ज्या विद्यार्थिनी या दिलेल्या क्रायटेरियावर फुलफिल करतील। मग सर नेमका क्रायटेरिया काय, तर बघा सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे की तुम्ही ग्रॅज्युएट पास झालेला असावात सो दॅट तुम्हाला एक्झाम देता यायला पाहिजे। तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असावं 2025 मध्ये, म्हणजे आजच्या तारखेला तुमचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेलं असावं। सोबत तुम्ही ॲटलिस्ट एक तरी प्रिलिमिनरी एक्झाम दिलेली असावी, ॲटलिस्ट एक तरी प्रिलिमिनरी एक्झाम दिलेली असावी। मग प्रिलिमिनरी एक्झाम दिली आहे हे कसं कळणार, तर पुढे मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक देणार आहे। त्या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये तुम्ही कुठलंही जे ॲडमिट कार्ड आहे रिसेंट, सपोज तुम्ही SBI क्लर्क एक्झाम दिली असेल किंवा IBPS PO दिली असेल, IPS क्लर्क दिली असेल, कुठली एक्झाम तुम्ही रिसेंटली दिली असेल त्याचं ॲडमिट कार्ड जे त्याचा फोटो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे। त्यानंतर एज लिमिट कमीत कमी 20 जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत एज लिमिट असावी। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ऑर्फन किंवा डायव्होर्स, आता नॉर्मली असं असतं की याच मुलींना का सर आमची पण परिस्थिती घरची गरीब आहे, तर बघा कुणाला पालकच नसतील, ऑर्फन चाइल्ड असेल, मग ऑर्फनमध्ये आई नसेल किंवा वडील नसेल किंवा दोन्ही नसतील तर अशा विद्यार्थ्यांना पहिलं प्रेफरन्स आहे। जर
सगळ्याच विद्यार्थ्यांनी असे आहेत की ज्यांना पॅरेंट्स आहेत पण इन्कम सोर्स ऑफ इन्कम कमी, तर आपण अशा नाही देऊ. पण फर्स्ट प्रेफरन्स विल बी गिवन टू दोज गर्ल्स किंवा दोज कॅन्डिडेट्स हु हॅव ऑर्फन ऑर डायवोर्स. कारण अशा परिस्थितीमध्ये फॅमिलीचा सपोर्ट नसतो, म्हणून अशा मुलींना पहिलं प्राधान्य जे हे आमच्याकडून दिलं जाईल. सोबत यू आर नॉट सारथीज करंट ऑर ओल्ड स्टुडंट. यू मस्ट नॉट बी सारथीज करंट ऑर ओल्ड स्टुडंट. म्हणजे काय, तुम्ही सारथीचे विद्यार्थी नसावेत. कारण सारथीचे विद्यार्थी तुम्ही आहात, सारथीच्या स्टुडंटला ही फॅसिलिटी मिळणार नाही. कारण तुम्ही सारथीचे विद्यार्थी आहात याचा अर्थ तुमची पेइंग कॅपॅसिटी आहे, तुम्ही ऑलरेडी बॅच परचेस केली होती, तुमची ती परिस्थिती आहे की तुम्ही परचेस करू शकता. म्हणून प्लीज तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही पुन्हा अप्लाय करू नका. ज्या गरजू मुली आहेत, गरजू विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांना पोचवा. यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचंय, आता ही फॅसिलिटी घेण्यासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागेल सर. सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक देतोय, या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये काय काय इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. बघा मोबाईल नंबर तोच असावा जो सारथी एज्युकेशन जे आपलं ॲप आहे, सारथी एज्युकेशन SAARTHIEDU CATION सारथी एज्युकेशन, या ॲपला हा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असावा. म्हणजे तुम्ही अगोदर फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरण्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा, मग नंतर तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. तर हा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस कशासाठी सर, विथ पिनकोड. बरं का, पिनकोड पण टाका सर. ॲड्रेस कशासाठी, ॲड्रेस तुम्हाला तुमची जी बुक्स आहे, त्यानंतर तुमचं जे टी शर्ट आहे किंवा तुमचं बॅग जी आहे ही तुमच्या घरपोच पोचवण्यासाठी. याचे कुठलेही कुरिअर चार्जेस वगैरे काहीच तुमच्याकडनं घेतल्या जाणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं फुल ॲड्रेस लिहा, फुल ॲड्रेस टाका. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं फायनल इयरचं मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट. सर आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही आहे, पण फायनल इयरचं मार्कशीट आहे, ट्रान्सक्रिप्ट आहे किंवा थर्ड इयर पास झाल्याचा पुरावा, तर हे तुम्ही टाकायचे. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही कुठली तरी रिसेंट एखादी प्री एक्झाम दिली आहे याचं ॲडमिट कार्ड, प्रीचं एखादं ॲडमिट कार्ड. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे. याची लिंक कुठे मिळेल, जो व्हिडिओ तुम्ही आत्ता बघताय याच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा सारथी एज्युकेशनचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी मिळेल. तर जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी याचा फायदा करून घ्यावा. जास्तीत जास्त म्हणल्यापेक्षा गरजू विद्यार्थिनींपर्यंत ही गोष्ट पोचवा, सो दॅट. आणि असं काही नाही की बाबा 10च विद्यार्थिनी, जर परिस्थिती अशी असेल की सर या ऑर्फन कॅटेगरीमध्ये 10पेक्षा जास्त कॅन्डिडेट बसताय, तर आम्ही डेफिनेटली त्यांचा विचार करू. या समाजात राहत असताना आपणही समाजाचं देणं लागतो, या भावनेतून ही कृती जी आहे किंवा ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही मागच्या वर्षीपासून आपण कन्सिस्टंटली करतोय. याचं हे सेकंड इयर आहे. तर या गोष्टीतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि तुमचं करिअर सेटल व्हावं, हीच यातून भावना आहे. धन्यवाद.